आज आपण एअर फ्रायरमध्ये तंदुरी चिकन घरीच कसं बनवायचं ते बघूया. हे अगदी हॉटेलसारखं होतं, घरीच बनवतो आणि घरच्याच साहित्यातनं हे बनणार आहे. तर 20 मिनिटात तंदुरी चिकन घरच्या घरी कसं रेडी करायचं ते दाखवलेलं आहे. संपूर्ण रेसिपी आपण बघणार आहोत. रेसिपीला सुरुवात करूया. इथे 1 वाटी हंकड घेतलेलं आहे. हंकड म्हणजे काय दही असतं ना, त्याच्यातलं फक्त पाणी काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. त्याच्यामध्ये हा तंदुरी चिकन मसाला आहे, जो आपण रेडीमेड आणतो तो आहे हा. त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत गरम मसाला, थोडंसं काळं मीठ, कारण की काळं मीठमुळे एक छान चव येते आणि असेच काही सिक्रेट्स असतात रेस्टॉरंटचे. आता याच्यामध्ये आपण काळी मिरी पावडर म्हणजेच ब्लॅक पेपर पावडर ॲड केलेली आहे. आता रेड चिली पावडर, 2 चमचे लाल तिखट मसाला वापरलेला आहे. धने पावडर, कोरिएंडर पावडर मी टाकलेली आहे. थोडीशी पिंच ऑफ हळदी घालायची आहे, बिकॉज हळदीने छानसा असा कलर येतो. कसुरी मेथी आहे ती मस्त तव्यावर भाजून घेतली आणि त्याचा चुरा करून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता याच्यामध्ये बेसन घातलेलं आहे. हे जे बेसन आहे तुम्ही रोस्ट करू शकतात. मी कच्चंच वापरलं आहे, कारण की एअर फ्रायरमध्ये ते छान रोस्ट होऊन जाईल. थोडं बटर घातलेलं आहे, कारण की बटरमुळे तसं ऑप्शनल आहे, अगदी स्किप करू शकतात. बटर किंवा घरचे साईवरचं मलाई असते ती पण वापरू शकतात. ऑइल घेतलेलं आहे 2 चमचे, कारण की आपण नंतर ऑइल वापरणार नाही आहोत. आत्ताच जे ऑइल वापरायचं ते. लेमन अर्धा स्क्वीज करून घेतलेला आहे. दही पण वापरायचं आणि लिंबू पण वापरायचं आहे, कारण की याच्यामुळे चिकनला छान टेंडरनेस येतो. आता छान मिक्स करायचं आहे. मॅरिनेशनचा कलर बघू शकतात, अगदी नॅचरल आहे. आपण कुठलाच फूड कलर वापरलेला नाही आहे, तरी पण अगदी छान मार्केटसारखं दिसणारं आपलं चिकन रेडी होतं. मार्केटमधून आणतो ना, ते चिकन जे आहे त्याच्यात कलर वापरलेला असतो, ते नैसर्गिक नसतं, शरीरासाठी चांगलं नसतं. म्हणून नक्कीच या पद्धतीने करून बघा. आता जे मॅरिनेशन आपण रेडी केलेलं आहे त्याच्यामध्ये 1 किलो चिकन मी इथे ॲड केलं आहे. हे जे चिकन पीस आहे ते फक्त टाकल्याबरोबर नका हे करू, त्याला छान असं मॅरिनेट करा. ते चिकन छान मुरलं पाहिजे. 10 ते 15 मिनटं मी हे अशा पद्धतीने चोळून घेतलेलं आहे. त्याच्याने काय होतं, मसाले छान आतपर्यंत मुरतात. आणि मी चिकनच्या लेग पीसला ॲक्च्युली कट लावायला विसरले, तर मी त्याला कट लावून घेणार आहे. व्हिडिओ जो असतो ना माझा नॅचरल असतो बघा, कमीत कमी मी एडिट करत असते, म्हणून मी जसे नॅचरली मला दाखवायचे असतात मी माझ्या पद्धतीने दाखवत असते. आता कट्समध्ये सुद्धा जो मसाला आहे ना, तो छान लावून घ्यायचा आहे. मसाला खूप जास्त लावू नका. काय होतं, त्याच्यामुळे ते जळतं जेव्हा आपण बनवतो, त्यामुळे कमीत कमी मसाला लावायचा आहे. आता मी ह्या डब्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि मी हे रात्रभर मॅरिनेट व्हायला ठेवून देणार आहे. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर कमीत कमी 40 ते 50 मिनटं किंवा 1 तास तरी हे मॅरिनेट व्हायला द्या. डायरेक्ट जरी बनवलं तरी पण चव छानच येते, पण मॅरिनेटेड चिकनची चव काहीतरी वेगळीच लागते. म्हणून थोडं पेशन्सचं काम असावं, 1 तास तरी द्यावं. आता बघा, रात्रभरानंतर हे आत्ताच एकदम ज्युसी वाटतंय. जसं आपण चिकन काढतोय ना, एकदम ते ज्युसी वाटतंय. आता याला आपण अशा पद्धतीने मी मोकळं करून घेणार आहे आणि आता मी याला अरेंज करून घेणार आहे एअर फ्रायरचा जो ट्रे मिळतो ना एअर फ्रायरसोबत, त्याच्यामध्ये. आता तुम्ही जर मायक्रोवेव्ह किंवा ओव्हनमध्ये करत असाल, सेम पद्धत आहे, एअर फ्रायर, मायक्रोवेव्ह आणि ओव्हनमध्ये. पण जर तुमच्याकडे तिन्ही पण नाही आहे तर तुम्ही हे फ्राय करून घेऊ शकतात. डायरेक्ट तळून घ्यायचं आहे. फक्त तळत असताना मी सजेस्ट करेल की ब्रेड क्रम्ब किंवा कॉर्नफ्लेक्स याच्यावरती लावा, त्याच्याने अजून छान क्रंच येईल. आता मी हा जो ट्रे आहे तो अरेंज करून घेतलेला आहे. मी हा जो माझा एअर फ्रायर आहे तो मी प्रीहीट करून घेतलेला होता 200 डिग्रीवर 2 मिनिटासाठी. आता जसंच आपण इन्सर्ट करतो ना तो ट्रे, की हा ऑन होतो. ऑन केल्यानंतर मी ग्रिल मोडवर 200 डिग्रीवर 20 मिनिटासाठी हा ग्रिल व्हायला ठेवून दिलेला आहे. आता मी 10 मिनिटानंतर पुन्हा याच्यावर लक्ष म्हणजे 10 मिनिटं दुसरं कुठलंही काम करू शकतात. मग 10 मिनिटानंतर मी दुसरी साईड पण टर्न करते. तसं समजा लक्ष नसेल आणि पूर्ण 20 मिनिटं झालेत तरी होतं. फक्त जो ग्रिल करायचं जर तुम्हाला जास्त इफेक्ट हवा असेल तर 10 मिनिटानंतर म्हणजे अर्धा वेळ झाल्यानंतर छान उलटून पालटून घेतलं की चिकन अजूनच छान ते ग्रिल होतं. आता मी सगळे चिकन आहेत पीसेस ते
उलटून घेतलेले आहेत अशा पद्धतीने. गरम असतं त्यामुळे सांभाळून करा हे काम. हाताला चटका बसू नये, स्वतःची काळजी घ्यावी. हे सगळं उलटून-पालटून घेतल्यानंतर पुन्हा आपण ज्या मोडवर 10 मिनिटावर आपण हा ट्रे बाहेर घेतलेला आहे ना, तर पुन्हा जेव्हा आपण हा ट्रे इन्सर्ट करू, त्यावेळेला सेम याच्यावर चालू होतो. मी तुम्हाला आत्ताच दाखवते बघा किती छान 10 मिनिटातच चिकन छान दिसतं आहे. आता मी हा ट्रे इन्सर्ट करते ना, त्यावेळी पुन्हा 10 मिनिटावर माझं एअर फ्रायर सुरू होतं. त्यामुळे मला हे जास्त आवडलेलं आहे, की जिथे आपण स्टॉप होतो तिथूनच पुढचं ग्रिल सुरू होणार आहे. आता 10 मिनिटानंतर मी तुम्हाला डायरेक्ट फायनल रिझल्ट दाखवणार आहे. आता ऑलमोस्ट चिकन आपलं झालेलं आहे आणि बरोबर मला 20 मिनिटं लागतात. पण असू शकतं तुमच्या एअर फ्रायरला कमी जास्त वेळ लागू शकतो म्हणून तुम्ही तुमच्या वेळेनुसार थोडे एरर्स अँड ट्रायल केलेत तर अगदी परफेक्ट असं चिकन तुमचं रेडी होणार आहे. आता बघा मी तुम्हाला एक पीस दाखवते. स्पेशली लेग पीस कारण की लेग पीस मोठा असतो आणि तो नीट बेक झाला आहे की नाही बघू शकतात. खूपच गरम आहे. मी तुम्हाला फोकने दाखवते त्यामुळे. तर बघा अगदी टेंडर इतका मस्त शिजलाय ना, खूपच आणि चव पण अप्रतिम जसं आपण बाहेरून आणतो ना तसंच. तुम्हाला वाटेल की व्हिडिओ बनवते म्हणून मग ते नाही. तर खरोखर चव खूप छान येते. नक्की बनवून बघा. रीना होम किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय.